तर नांदेड जिल्ह्यात पावसानं थैमान घातले। या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली। मुखेड तालुक्यातील 9 गावांना पाण्याचा वेढा पाहायला मिळतो। 150 नागरिकांना एसडीआरएफ टीमने पाण्यातून सुरक्षित बाहेर काढलं। आणखी 150 नागरिक अडकल्याचा अंदाज आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमलाकर बिरादर यांनी। पाहूया। मुखेड तालुक्यातील रावणगाव या ठिकाणी जर बघितलं तर पुराच्या पाण्यामध्ये सर्व लोक अडकलेले, त्यांना आता रेस्क्यू करण्यात येत आहे। रात्रीपासून हे सर्वजण पाण्यामध्ये अडकलेले होते। एसडीआरएफ पथकाकडून या सर्वांना वाचवण्यात यश आलेलं आहे। आणखी जवळपास 200 लोक या गावामध्ये अडकल्याची माहिती आपल्याला प्राप्त होते। आजी केव्हापासून होता तुम्ही इथं? हा, इथं बघा सकाळी 6ला आम्ही 6 वाजता इथं साला आले। आता तुम्हाला मधून किंवा बोटीतून आणलं? नाही बोटीतून आता ह्या वेळेस आणले। आता सकाळी त्याच्या वाड्यामध्ये आम्ही 6ला बसलो। अशा पद्धतीने ह्या सर्वांना वाचवण्यात ह्या एसडीआरएफच्या टीमला यश येत आहे। आणि आणखीन सुद्धा हे बचाव कार्य सुरू आहे। यासह जिल्हाधिकारी यांनी सर्वांना शांततेत राहण्याचं आणि अफवावर विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका असं आवाहन केलेलं आहे। कमलाकर बिरादर, लोकशाही मराठी, रावणगाव, नांदेड। 250 लोक रावणगाव मध्ये होते। हसनाळमध्ये 7 ते 8 लोक होते। बिंगोलीमध्ये 40 लोक होते। तर काही जे क्रिटिकल लोकेशन्सला एकदम लोक होते त्यांना आम्ही रेस्क्यू केले। आमची सकाळपासून पहाटे 4:30 पासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एसडीआरएफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलंय। त्यामध्ये जे झाडावर अटकलेले जे 8 लोक होते, मशिदीवर 4 लोकांनी आसरा घेतला होता आणि हसनाळा एक बुरुज आहे, त्या बुरुजावर पण 8-9 लोक अडकलेले होते। या सर्वांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। आता जे उर्वरित लोक आहेत ते तसं सध्या सुरक्षित ठिकाणी आहे, परंतु पाण्याने वेढलेले आहेत, तर त्यांना बचाव कार्याचं काम चालू आहे। तर या कामी एसडीआरएफची टीम आहे, पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।